जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये SC आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जे आहे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर जे आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून 59 जातीचे लोक या मोर्चात सहभागी झाले आहे. थेट जे आहे या मेट्रो स्टेशन पासून तर मंत्रालयापर्यंत मोर्चा धडकणार आहे. हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी मोर्चेकरी आहे आणि आझाद मैदानवर सुद्धा मोर्चेकरी या ठिकाणी आलेले आहे. मी तुम्हाला होत आहे बघू शकता तुम्ही हातामध्ये जे आहे एक बॅनर घेऊन या ठिकाणी आहे आणि हे झेंडे तुम्ही बघू शकता. हे मोठे असे भव्य निळे झेंडे जे आहे हे परभणीवरून बंधू आलेले आहे या ठिकाणी. हे बघू शकता हे चर्मकार मंडळी आहे सगळी. यांच्याकडून सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. हे सगळे चर्मकार मंडळी आहेत. या मोर्चामध्ये सुद्धा ते सहभागी झालेले आहे. त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. बघू शकता ही मंडळी आपण या ठिकाणी पूर्ण मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि या आरक्षण SC आरक्षण मोर्चामध्ये सहभागी झाली आहे. मॅडम काय सांगाल, कुठून आल्यात? माईक सोडून द्या. कुठून आल्यात? मी अंधेरीहून आलेली आहे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव सरोज गणपत बिसुरे. मी राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या संघटनेची मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. जो सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे उपवर्गीकरणाचा, काय योग्य वाटतं? हा निर्णय अतिशय चुकीचा आणि अयोग्य आहे. कारण सरकारने जे न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमली ती मुळात असंविधानिक आहे. त्या समितीने व्यवस्थित अजून डाटा दिलेला नाहीये, त्याचा अहवाल लोकांना दिला नाही आणि त्याच्यावरती आपल्याला हरकती मागवत आहेत. जी गोष्ट आम्हाला माहिती नाही, समाजाला माहिती नाही, समाजाच्या प्रतिनिधींना माहिती नाही, आमदारांना माहिती नाही, खासदारांना माहिती नाही, अशा गोष्टीवर ह्याच्यावर आम्ही काय त्यांना हरकती देणार. म्हणून आमची मागणी आहे की हे उपवर्गीकरण रद्दच झालं पाहिजे. कारण हा चुकीचा निर्णय, सरकारने घेतलेला चुकीचा निर्णय आहे आणि तो रद्द करणं हीच आमची मुख्य मागणी. काय वाटते 59 जातीपैकी जवळपास म्हणजे 59 जाती यामध्ये सहभागी झालेले आहे. एक जात सोडली तर त्याही जातीमधले काही लोक सहभागी आहेत. एक जात सोडलेली नाहीये. काही थोडीफार लोक ही काहीतरी आपल्या मनाने कारभार करतायत. मोर्चा निघालेला आहे. संपूर्ण 59 जातीचे लोक यामध्ये सहभागी झालेले आहे. सरकार या मोर्चाला गंभीरतेने घेईल? सरकारने गंभीरतेने घ्यावंच लागेल. कारण हे आंदोलन आम्ही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून करीत आहोत आणि हे चुकीचे जे निर्णय सरकारने घेतलेले आहेत ते चुकीचे निर्णय, चुकीच्या काही असेल ते सगळं सरकारने ते कागदोपत्री ते सगळं रद्द करावं ही आमची मागणी आहे. कारण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखंड आरक्षण दिलेलं आहे 13% आणि 13% मध्ये आम्ही सगळे 59 जाती गुन्ह्या गोविंदांनी नांदत आहोत. आज आमची त्याच्यामुळेच प्रगती झालेली आहे आणि ही प्रगती जी आहे ती इतर लोकांना, सवर्णांना बघवत नाही. त्यामुळे आता काय चाललंय की हिंदू मुस्लिम झालं, आता आम्हाला मागासवर्गीयांना आपापसात भांडणं लावावी ही एक भूमिका सरकारने घेतलेली आहे. पण आम्ही सुज्ञ लोक आहोत. आम्ही बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू विचारांची माणसं आहोत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर या विचारांची माणसं आहोत आणि आमचं मत हे ठाम असतं. आम्हाला आमचं योग्य अयोग्य समजतं. त्यामुळे सरकारने असे मनाचे किंवा एक समिती नेमून, एक सदस्य समिती नेमून कुठलेही उपवर्गीकरण करू नये आणि केलेलं उपवर्गीकरण रद्द व्हावं ही आमची मागणी आहे. बिलकुल. जे उपवर्गीकरण करण्याचा जो सरकारने निर्णय घेतलेला आहे तो रद्द करावा असं चर्मकार संघटनेकडून सुद्धा बोलल्या जात आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चर्मकार संघटनेचे सुद्धा मंडळी या ठिकाणी उभे आहे. काय सांगाल, कुठून आलेत? आम्ही वाशिमवरून आलोय. वाशिम? हो, वाशिम जिल्हा. विदर्भ. जय विदर्भ. हा, जय विदर्भ. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं आम्ही बबनराव घोलप साहेबांच्या नेतृत्वामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरणच्या विरोधामध्ये आम्ही पूर्ण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वाशिम जिल्ह्यातून आम्ही बहुसंख्येने या ठिकाणी आलेलो आहोत. काय वाटतं सरकारने हा निर्णय जो घेतलेला आहे उपवर्गीकरणाचा, तुम्ही कोण्या दृष्टिकोनातून बघताय निर्णयाला? नाही, हा अतिशय अनुसूचित जातीसाठी घातक असा निर्णय आहे. याची फूट पाडण्याचा, समाजामध्ये फूट पाडण्याचा निर्णय आहे. अनुसूचित जातीचं अबकडे वर्गीकरण करून एक
आमच्या मातंग समाज, चर्मकार समाज आणि बौद्ध समाजामध्ये आणि जे पोटजाती याच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा डाव आहे. होईल का असं होईल? तेढ निर्माण होईल 19 जातीमध्ये? आम्ही होऊ देणार नाही. होऊ देणार नाही. बरं, आणि आमच्या या मध्ये- पुढचं माईक आंदोलन- सोडून द्या. हा. यानंतरचं आंदोलन आमचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नानासाहेबांच्या नेतृत्वामध्ये होणार. बबनराव घोलप साहेब. त्यामुळे की ही एकता आहे आणि या मोर्चामधून ही जी 59 जातीची एकता जी आहे हे दिसून येत आहे आणि सरकारने सुद्धा ही एकता बघितली पाहिजे. कुठल्याही जातीची मागणी नव्हती. काही लोकांची जर सोडलं तर बाकी इतर जे आहे सगळ्या जाती एकत्र असतानाही सुद्धा वर्गीकरणाचा डाव का आखला हे महत्वाचं आहे. युवा वर्ग काय सांगाल, वर्गीकरणाचा डाव सरकारने का आखला असेल? तुम्ही बोला एकदा. मी बोलतो ना, तुम्ही बोला ना, बोला तुम्ही बोला, मी तुम्ही तुमच्यासोबत सांगा. बोलतो. सांगा. हा, वर्गीकरणाचा डाव सरकारने का आखला असेल? 2 मिनिटं सांगतो. 2 मिनिटं डॉक्टरना बोलू द्या. मुश्किल. बोला डॉक्टर साहेब, तुम्ही बोला. काय आखला असेल वर्गीकरणाचा डाव? सरकारचा उद्देश असा असेल की प्रत्येक समाजातील जे काही गट आहेत त्यातल्या अति पिछडा वर्ग जो आहे त्यांना हे न्याय भेटला पाहिजे. परंतु सरकारनं जो विचार केला तो प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. ॲक्च्युअली ग्राउंड लेवलवर परिस्थिती वेगळी आहे आणि सरकारचे जे धोरणात त्यांनी केलेलं आहे आणि जे आयोग जाहीर केला होता तो अजून कोणाला कळलेला नाही आहे. आमच्या ज्या प्रश्न होते त्याचे उत्तर आम्हाला त्या याच्यातून मिळाले पाहिजे होते, पण आम्हाला ते पण भेटले नाहीत. बरं सर, समजून घ्या, सरकारने जर समजा त्यांचा जो डाव आहे तो पूर्ण केला आणि वर्गीकरण जर झालं तर याच्यामध्ये काय फायदा नुकसान काय आहे? नाही, मला तरी असं वाटतं. बघा, आपण आज इथे सगळेजण जे प्रोटेस्ट करायला आलेलो आहे त्यावरनं सिद्ध होतं की आम्हाला हे वर्गीकरण नको आहे. याच्यात मोठ्या संख्येने युवक वर्ग सुद्धा प्रत्येक जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून इथे सहभागी झालेला आहे. याचा निश्चितच आपल्या सर्वांना माहिती आहे. याचा विरोध याच्यासाठी होतं की याचा भविष्यामध्ये प्रत्येक ज्या पोट जाती आहे त्याला फायदा निश्चितच होणार नाहीये. त्या अनुषंगाने आम्ही इथे सगळ्या महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने इथून आंदोलन करतो. अच्छा, माजी आमदार आहेत का? अरे नमस्कार. माजी आमदार सुद्धा आपल्या सोबत आहे. काय नाव आहे सर, सांगा, परिचय द्या. पुरुषोत्तम नामदेव राजगुरू, वाशिम मतदारसंघ. अच्छा, तुम्ही आमदार असताना हा कुठं प्रश्न आला होता विधानसभेमध्ये? मी आमदार असताना हा प्रश्न आलाच नाही. आला होता? नाही आला. पण आताचा या सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयासाठी आमची अखंड एक भाकर आमची एक आहे, पोळी एक आहे आणि याच्यामध्ये सर्व मागासवर्गीय पूर्ण जाती त्याच्यामध्ये आमच्यामध्ये कशी फूट पाडायची, आमच्यामध्ये भाकरीचा हिस्सा कसा पाडायचा आणि प्रत्येकाला अलग करायचं, ही भूमिका आहे सरकारची. आणि आजच्या परिस्थितीला असं आहे की सगळेजण एक राहिलं तर आपला हक्क निश्चितपणाने चांगला मिळेल आणि सगळ्यांना बेनिफिट मिळेल. तुम्ही एक सांगा, पण हा राज्य सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे? राज्य सरकारला निर्णय घ्यायचा अधिकार नाही, पण केंद्र सरकार याच्यावर काय आता निर्णय घेऊ शकते ते एक डिपेंड आहे. पण त्यांनी जे निर्णय घेतलेला हा चुकीचा आहे. केंद्र सरकारला जरी घ्यायचा असला तर लोकसभेत तो प्रस्ताव यायला पाहिजे ना? यायला पाहिजे, तो प्रस्ताव यायला पाहिजे, लोकसभेमध्ये त्यांनी मांडला पाहिजे, तो बिल पास झालं पाहिजे. सगळ्या काही गोष्टी झाल्या तेव्हा त्या सगळ्या काही गोष्टीचं होऊ शकते. आणि जनतेच्या सुद्धा बाजू शासनाला ऐकून घ्यायला पाहिजे, नाही का? बिलकुल, जनतेची बाजू ऐकणं अत्यंत महत्वाची आहे. जनतेचा कौल ऐकण्याचं महत्व आहे आणि ज्या लोकांवर आता अन्याय होत असेल तर याच्यापेक्षा जास्त अन्याय होऊ शकतो. आम्ही एक राहिलो तर ताकद जास्त राहील, नाही तर आमच्यामध्ये टक्केवारी वाढल, कोणाला 1.5%, 1% आणि भेदाभेद निर्माण होऊन जाईल. भेदाभेद. हा अमुक जातीचा आहे, अमुक जाती. आज जर समजा कुठल्याही एससीच्या एका जातीवर जर अन्याय होतो तर सगळं जाती आंदोलन करतात, आंदोलन करतात. है ना? हो, हे असं पुढे होईल का मग पुढं वर्गीकरण झाल्यावर? वर्गीकरण झाल्यावर अशा गोष्टी होणार नाही. वर्गीकरण झालंच नाही पाहिजे. या वर्गीकरणाला आमचा 100% विरोध आहे. हे माजी आमदार होते आणि यांचा सुद्धा यांच्या काळात असा प्रश्न विधानसभेत कधी आलेला नाही आहे, पण वर्गीकरण मुळात हे झालंच नाही पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांची आहे. ही चर्मकार समाजाची मंडळी आहे आणि या मोठ्या संख्येने जे आहे या मोर्चामध्ये सहभागी झाली आहे. एकूण 59 जातीचेच लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आणि बघू शकता आपण या ठिकाणी मोर्चामध्ये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात हे अकोल्यावरून आलेली मंडळी आहे, आमची शिरसाट मंडळी आहे. ही मंडळी आपण बघू शकता अकोल्यावरून आलेली आहे मंडळी आणि त्यांचा सुद्धा
एससी आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध आहे, त्यांच्यासोबत सुद्धा बोलू. भाऊ जय भीम, जय भीम, जय भीम. जय भीम साहेब. कुठून आले? आम्ही अकोला जिल्हा भारतीय बौद्ध महासभा पूर्ण शाखा आज मुंबई उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजेत या मागणीसाठी मुंबईच्या या महामोर्चात सामील झालेले आहेत. आमची या सरकारला मागणी आहे की एससी मध्ये कोणतीही फूट आम्ही पाडू देणार नाही. अनुसूचित जाती जमातीमध्ये एससी प्रवर्गात ज्या पद्धतीनं उपवर्गीकरण करण्याचा डाव या ठिकाणी सरकारनं केला आहे तो हाणून पाडण्यासाठी आम्ही सर्व भीमसैनिक या ठिकाणी एक झालो. कदापि मनुवाद्यांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. अरे बदर समितीचा अहवाल या ठिकाणी त्या ठिकाणी सार्वजनिक केला पाहिजे. अरे जोपर्यंत तुमच्याजवळ एम्पिकल डाटा नाही, जोपर्यंत या एससी मध्ये जनगणना नाही, तोपर्यंत तुम्ही कोणत्या जाती किती आहेत हे कसं ठरवसाल. आणि आरक्षणच जर द्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी जनगणना करावं लागेल आणि जितकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी याच पद्धतीनं आम्ही उपवर्गीकरण होऊ देऊ. नाहीतर RSS BJP आणि मनुवादी सरकारचा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्या सरकारला आम्ही इशारा देतो. अकोला जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा शाखा या ठिकाणी मैदानात उतरली आहे. वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे. भीम सैनिक मैदानात उतरला आहे. जोपर्यंत या सरकारचा हा डाव या ठिकाणी चालू राहील तोपर्यंत आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हा आक्रोश आहे, हा आक्रोश आहे. हे विदर्भातून अकोल्यातून आलेले आहे आणि आक्रोश आहे यांचा की आम्ही उपवर्गीकरण होऊ देणार नाही. तुम्ही काय सांगाल? नाव सांगा. मी नंदकुमार डोंगरे, भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा महासचिव. आम्ही सर्व हजारोंच्या संख्येनं उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे यासाठी अकोल्याहून आम्ही या ठिकाणी आलेलो. आम्ही सरकारला या माध्यमातून कळवू इच्छितो, मायबाप सरकार आमच्यावर हा अन्याय करू नका. हजारो वर्ष आमच्यावर अन्याय झाला. आम्ही गावाकुसा बाहेर राहिलो. मोठ्या मुश्किलीनं भारताला स्वातंत्र्य मिळून आम्ही स्वातंत्र्याचे फळ चाखायला लागलो. फक्त आम्ही सुरुवात केली. आम्ही थोडस स्वाभिमानात जगतो. या जगण्याचा तुम्ही उपऱ्यास करून आमच्यावर अन्याय करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. मायबाप सरकार आम्ही तुम्हाला हात जोडतो, विनंती करतो, उपवर्गीकरण करू नका, आमच्यावर अन्याय करू नका. हा अन्याय आमच्यावर सहन होत नाही. आम्ही हे विनंती करतो. अन्याय करू नका, आमच्यावर अन्याय हजारो वर्षापासून अन्याय झालेला आहे, पुढेही अन्याय करू नका अशी कळकळीची विनंती सुद्धा या मोर्चामधून करण्यात आलेली आहे. सरकारने लक्षात घ्यावे. मोठा जनतेचा आक्रोश आहे. आपण बघू शकतो. मी पुन्हा तुमच्याकडे जातो. हे पूर्ण जे आहे हे पब्लिक दाखवतो मी या मोर्चामध्ये. यापेक्षाही जास्त जे लोक आहे ते आझाद मैदानावर आहे. हे सध्या या मेट्रो स्टेशनकडे आहे मोर्चा आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणखीनही काही मोर्चामध्ये नेते सहभागी झालेले आहेत. त्यांच्यासोबत सुद्धा मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. एकंदरीतच लोकांच्या भावना ज्या आहे या आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा ही एक WH न्यूजची सुद्धा एक मागणी आहे. बघू शकता या ठिकाणी राजू थेटे सुद्धा या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. हो जय भीम. जय भीम, जय भीम. काय सांगाल? आज मुंबईमध्ये मोठी धडक दिली मोर्चानी. आता मला वाटतं काय 2-4 दिवसापूर्वी काही लोकांचा मोर्चा होता आमच्या लहान भावांचा. ते नावाने लहान भाऊ आहे, बाकी काही कर्तृत्वाने नाही आहेत. तुम्ही लहान भावाकडे लक्ष दिलं नाही ना आजपर्यंत? माझं खूप लक्ष आहे म्हणून मी लहान भावाला काय काय लागतं ते नेहमी सांगत नाराज असतो. आहे लहान भाऊ तुमच्यावर? आमचा नाराज याच्यासाठी आहे ना की आमच्या भावाला बोलतो तू शिक्षण घे, नोकरी घे, तू मेहनत कर, तू अभ्यास कर. पण तो काय बोलतो, भाई मला अभ्यास नाही करतायत, मला केरसुनी. लहान भावाचा आरोप आहे की तुम्ही त्यांच्याकडे गेलेच नाही, पुस्तकं घेऊन गेलेच नाही त्यांच्या वाड्यामध्ये. आता आम्ही आमच्या बापानं 11 13 मातंग परिषदा घेतल्या तर हे मागणे काही सुधारले नाही. आणि मी नाही आपल्याला ऐका माझं चॅनल एक
असंवैधानिक भाषा आपण वापरू नका, संवैधानिक पद्धतीने बोलूया. कुठल्याही जाती धर्माचा, कुठल्याही जाती, ते आपले भाऊच आहे, आपले भाऊच आहे, ते सुद्धा आपले भाऊच आहे. ऐकून तरी घ्या, जातीवर ऐकून तरी बोलू घ्या. नका. अहो, ही ना लोकभाषा आहे. ऐकून घ्या ना, ऐकून घ्या. आपल्याला महार म्हटलं तर आपल्याला खराब वाटते, त्यांना खराब वाटेल, कारण हा व्हिडिओ तुमचा जो संपूर्ण देवपूजा महाराष्ट्रामध्ये आहे. करीन, जो बौद्ध धर्मच्या संगत काम करणार नाही आणि जो जर हिंदू देवाच्या नांदी लागेल तर महाराज बोलतात त्याला. ही लोकभाषा आहे, लोकभाषा. हे काय कुठल्या जातीला नाही. अरे तुम्हाला एवढं सगळं दिलं ज्या बापानं, कुठला देव धर्म आला होता का यांच्यासाठी? त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पुन्हा हे जे आमचे मोठे भाऊ आहे, आम्हाला समजवण्यात कुठेतरी कमी पडले, आमच्यापर्यंत आले नाही आहे. मला एक सांगा, उत्तर प्रदेशमध्ये मान्यवर कांशीरामजी कोण सांगायला गेलं होतं का? मान्यवर कांशीरामजीने या महाराष्ट्रात येऊन फुले शाहू आंबेडकर समजून घेतला. बाबासाहेब समजायची गरज नाही, जाणून घ्यायची. त्यांना विचारायची शक्ती असेल, जो विचार करण्या लायक असेल ना, त्याला बाबासाहेब सांगायची गरज नाही पडत. तुम्हाला हे म्हणणं आहे की बाबासाहेबाला समजून घेतलं नाही म्हणून त्यांचा विकास झालेला नाही? विकास झालाच नाही ना. समजून घेतलं असतं, चर्मकारांनी समजून घेतलं, चर्मकारांनी समजून घेतलं तर त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्ता बनवली. इथं बी चर्मकारांनी समजून घेतलं, म्हणजे शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये आरक्षण त्यांना फायदा करून घेतला. आता हे मागते घरातच राहतील, काय करणारच नाही. आता ते जेवणात त्याच्या तोंडात घातलं तरी खाणार नाही. दात तरी पाहिजे शिक्षणाचे. त्यामुळे ज्याचं शिक्षण नाही घेतलं ते आपली तशीच राहणार आहे. भाऊ थेटे नेहमी यांचा आक्रमक भूमिका असते, रोखोक असते. आणि बघू शकता पाऊस येत आहे या ठिकाणी, तरी पण आमचे जे सैनिक आहे, भीम सैनिक आहे, या पावसामध्ये सुद्धा एकदम दटून आहे. हे बघू शकता. आणि नक्कीच 58 जाती ज्या आहे या मुंबईच्या मैदानामध्ये आलेल्या आहे आणि मागणी एकच आहे की उपवर्गीकरण होऊ देणार नाही. आता सरकारने हा इशारा सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. मी पुन्हा तुम्हाला हे दाखवतो. हे बघू शकता, हे राजभाऊ थेटे आहेत आणि हे बघा सगळे छत्र्या घेऊन आहेत हे सगळी मंडळी. हे बघा मोठे झेंडे, असे मोठ्या प्रमाणात झेंडे सुद्धा आहे आणि पाऊस सुरू झालेला आहे. आणि पावसामध्येही सुद्धा जे आहे आमचे बांधव छत्र्या घेऊन अकोल्यावरून जे आलेले आहे हे बांधव आहे. बघू शकता ही सगळी मंडळी पावसाची तमाना बागडता मोठ्या संकेत जे आहे या ठिकाणी. थोडस आमच्या कॅमेऱ्याला हे द्या, मोर्चा दाखवायचा आहे पावसामध्ये सुद्धा. बघू शकता भर पावसामध्ये अर्धा आहे यांच्यासोबत. थोडं समोर करा म्हणजे कॅमेऱ्याला माझ्या पाणी नाही लागलं पाहिजे. काय सांगाल तुम्ही मोर्चा सहभागी झाला? जय भीम. जय भीम. जय भीम साहेब, जे संविधान आहे किंवा आरक्षण काय ते बोला बोला बोला. वर्गीकरण हे झालंच नाही पाहिजे अशी सर्वांची बहुमताने इच्छा आहे आणि कदापि होता कामा नये. त्याचं कारण काय, गोरगरिबांसाठी किंवा अन्यायासाठी आपण आज इथे लढत आहोत. पाऊस सुरू आहे, आपण बघू शकता पाऊस मोठ्या, तरी पण मोर्चेकरू जे आहे पाण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी दटून आहे. मागणी आहे SC आरक्षण, जे वर्गीकरण उपवर्गीकरण जे सरकारने डाव आखलेला आहे करण्याचा, त्याच्या विरोधात हा जो एल्गार आहे मुंबईच्या मंत्रालयावर धडकत आहे. पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात हा मोर्चा आहे. महिला सुद्धा बघू शकता आपण बाबासाहेबांचा फोटो, आनंदराज आंबेडकरांचा फोटो हातामध्ये घेऊन आहे आणि छत्र, आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून जे आहे या मोर्चामध्ये जे आहे आमचे 59 जातीचे जे लोक आहे हे सामील झालेले आहे. हे बघू शकता छत्र्या घेऊन उपवर्गीकरण रद्द करा अशी मागणी जी आहे एकंदरीत या मंडळींनी सगळ्यांनी केली. आक्रोश आहे की उपवर्गीकरण जे आहे ते रद्द झालं पाहिजे. आता सरकार बघूया, अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये कालच 26-27 आमदार जे आहे मुख्यमंत्री यांना भेटलेले आहे आणि त्यांनी सुद्धा या उपवर्गीकरणाला जो आहे विरोध केलेला आहे. आता सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे, पण एकंदरीतच सरकारनं उपवर्गीकरण जर समजा केलं तर या महाराष्ट्रामध्ये 59 जातीमध्ये आक्रोश होईल आणि उपवर्गीकरण जर रद्द झालं तर हा मोर्चा जो आहे शांत होण्याचे चिन्ह दिसत आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात आहे आणि पावसातही हे आंदोलन जे आहे सुरूच आहे. तर मी प्रत्येक क्षणोक्षणाची बातमी तुम्हाला देत राहील. तोपर्यंत तुम्ही बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.